हॅलो गाईज, हाय गाईज, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. तर दिवाळीपासूनचा हा पहिलाच ब्लॉग आहे माझा घरातला. तर सगळ्यांनी कंटिन्यू करा, छान होणार आहे. आणि काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय मी दाखवत नाही, खास असल्याशिवाय आणि एखाद्या वेळेस खास रेसिपी असल्याशिवाय मी दाखवत नाही. तर बघा, बऱ्याच म्हणलं तरी लई दिवसातून मसाले भात रोज करते, पण बऱ्याच दिवसातून वटाणा भात करायला लागलेले मी. तर त्यासाठी मी साहित्य जमा केले सगळं. जमा केले म्हणजे घेतलंय सगळं किचनवर. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. संध्याकाळच्या वाजले बरोबर 6:00ला पण काय 5-10 मिनटं कमी असते. आज लवकरच स्वयंपाक करायला घेतलाय, कारण माझा सोमवार आहे म्हणून भूक लागली लवकर. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. इथं मिरच्या घेतल्यात, इथं बटाटा घेतलाय, टमाटे घेतले एक मीडियम, ढोबळी मिरची घेतली, इथं वाटाणा घेतलेला आहे. तर ह्याचा करायचा आहे मसाले भात. आणि इथं चहाला ठेवलेले मी, आता चहा उकळतोय तोपर्यंत ही चिरून घेते. आणि इथं आहे हुलगा, काल बाजारातून आणलेल्या हुलग्याची मस्त अशी आमटी करणार आहे मी, रस्सा. तर चला मी घेते आता भाताचं चिरून, तोपर्यंत चहा उकळतोय. तर हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. लय मोठा नाही होणार, छोटाच व्हिडिओ होणार आहे, पण काहीतरी घेण्यासारखा व्हिडिओ होणार आहे. तर चला बाय. संध्याकाळचा 5-6चा चहा प्यायला या सगळ्यांनी. बहुत खूबसूरत है, बहुत खूबसूरत है. तर कांदा टमाटर चिरून घेते. बाईला वरी केली होती, जरा खाली घेतली, खाजवायला लागली होती म्हणून. बघा, कांदा टमाटर बटाटा चिरून घेते, त्याच्याच बरोबर चहा पण पिते. ढोबळी मिरची पण खालचं दिसत नाही बरं का एवढं लांबचं. कांदा नाही घेतला मी, कारण कांदा उपासाला नाही चालत ना, सोमवाराला कांदा चालत नाही. कोण खात असं, पण मी नाही खात, वशाट असतं म्हणतात, म्हणजे चालतच ना. कांदा आणि लसूण टाकते मी, पण कांदा नाही टाकत. तर चला मी घेते मसाला भाताचा आता चिरून, आणि चहा पण पिते. तुम्हाला भातच दाखवते रेसिपी. आणि इथे बिर्याणी मसाला पण आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिलं तर कढीपत्ता आणि हिरवी मिरची वाटाणा तळून घ्यायला टाकलेलं, ते कडधान्यासारखं असतं. कारण टमाट्याला काय होतं, पाणी सुटतं, बटाट्याला ढोबळी मिरचीला, त्याच्यामुळे मला आधी ही मस्त तळून घेते आणि मग नंतर टमाटर टाकते. आपलं ते हे पण टाकले कारण का त्याला मसाल्याचं काय, मला ह्याचं नाव नाही येत, पत्ता. दहीचं राहिलं होतं म्हणून मला वेगळं घेऊन, दहीचं पण जरा म्हणून जरा वेगळं ठेवलं होतं. आलं लसणाची पेस्ट. तर ह्याच्यात मेन म्हणजे मॅगी मसाला आणि मिऱ्या आणि लवंग ते नाही आहे, तर ठीक आहे. आता काय प्रत्येक गोष्टी सांगणार नाही. हा बिर्याणी मसाला आहे, मॅगी मसाला पण नाही. मॅगी मसाला मी टाकत असते, लई छान होतो. मॅगी मसाला आणि दालचिनी, मिऱ्या आणि लवंग एवढे जरी असलं का तर खूप छान होते. हळद आणि हा
आमच्या आईने दिलेला थोडासा काळा मसाला, त्याने चव येते, कारण त्यात लवंग, मिऱ्या, दालचिनी सगळंच असतं. आता ही मस्त एक हातात मोबाईल असल्यामुळे हलवता येत नाही, ठेवून दोन्ही हाताने एकजीव करून हलवून घेते. तर यात नुसतं तेलात परतून घ्यायचं थोडंसं आधी छान असं, आणि मग याच्यात पाणी ओतायचं. तर बरेच जण गरम पाणी ओततात बरं का भाताला, मी नाही होत, मी गारच पाणी ओतते. तरी पण माझा इतका टेस्टी भात होतो ना, खूपच छान भात होतो. घेते मी आता स्वयंपाक करून. शिजतोय म्हणजे झालायच. आणि इथं वाटण परतायला टाकलं ह्याच्यात, हुलगा आणि वाटाणा. हुलग्याचंच करायचं होतं बरं का, पण वाटाणा शिल्लक राहिला भाताचा. आणि तसं काय नाही, सकाळ पण केला असता, पण काय झालं ना, तो काल मोड आलेला आणला होता ना विकत, त्याच्यामुळे त्याचा सकाळच्याला खराब होईल, त्याचा वास येतो, म्हणून म्हणलं वाटाणाच करावा. त्यात थोडासा हुलगा टाका, मला हुलगाच करायचा होता. तर सकाळच्याला इथं हुलगा आहे, तर हुलग्याचा रस्सा करणार, वाटाण्याचा थोडासा करणार आता, आताच्या भातापुरता, म्हणजे आताच्या जेवणापुरता. हुलगा सकाळ डब्याला केला सुका तरी बी चालतंय. त्याला तेल सुटस तोपर्यंत मस्त असं, म्हणजे ते उकडस तोपर्यंत असं पाणी नाही असं ठेवणार 5 मिनटं झाले आता. असं मस्त तेल सुटलं, उकडून निघले, मीठ टाकलं, नंतर मीठ टाकलं, तर वाटणाचंच पाणी होतं त्याच्यात. आता 2-4 भाकरी टाकते. शंभू काय करतं रे बा? मला भात शिजत होता तेव्हा मला मम्मी, मी भाताचं पातेलं बाहेर नेऊन ठेवतो. हा म्हणलं ठेव. बाहेर आणून ठेवलं, मला वाटलं बाहेर आणून ठेवून खेळत असं. बाहेर आणून ठेवलं आणि गपचूप भात खायला चालू केलंय त्याने. लय भूक लागली होती का नाही बा? भूक लागली होती तुला? शंभूला लय भूक लागली होती, त्याच्यामुळं. काय द्यायचं बॉटल कुठं आहे? भाताच्या वासाने त्याला जास्त भूक लागली लई. दिवसभर जेवला नव्हता. दिवसभर म्हणजे तसा जेवला होता, दिवसभर तोंड चालूच आहे. म्हणून म्हणलं व्हिडिओ चालू केलेला, आवाज आला का म्हणलं तो काढून द्यायचा नाही व्हिडिओ. तर इथं माझं भाजी शिजती. इथं आता सकाळच्या 2 भाकरी आहेत, आता 2 भाकरी टाकते अजून, म्हणजे झालं 3 भाकरीचं पीठ झालं आहे आता. ठीक आहे, जास्त कमी सकाळ होती नाश्त्याला. बघा झाला माझा संध्याकाळचा स्वयंपाक. किती 3 भाकरी केल्या, 3 नसून आहे म्हणून 1 दामटं केलं. इथं हुलग्याची आणि वाटाण्याची आमटी, इथं मस्त असा भात. तर या सगळेजण जेवण करायला. आता आम्ही सिरियल बघत जेवण करतोय. तर ही अशी सिरियल लागलेली मालिका. तर या सगळेजण जेवण करायला. जेवण करायला. ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बा. नसते काय खा.